नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. आजही मला खूप इम्पॉर्टंट अशा न्यूज भेटलेल्या आहेत आणि त्या मी आता तुमच्यासोबत शेअर करतो. पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण एक न्यूज ही खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट वेस्टिंग एनी टाइम चला सुरू करूया. आजची पहिली न्यूज आहे अमेरिका आणि इराणच्या युद्धाबद्दल. तर अमेरिका इराणची बैठक ही इस्लामाबादमध्ये झाली आणि शांती चर्चा ही 21 तासानंतरही यशस्वी ठरलेली आहे. आणि ट्रम्प यांनी थेट घोषणा केलेली आहे की अमेरिकन नौदल आजपासून इराणच्या सर्व बंदरांची नाकेबंदी करणार आहे. ब्रेंट क्रूड एका दिवसात 7.8% उसळून तो 103 ते $104 पर बॅरलवर पोहोचलेला आहे. तर युरोपियन गॅस फ्युचर्स 18% उडालेले आहेत. इराणने या कारवाईला समुद्री डाकुगिरी म्हटलेले आहे आणि कोणत्याही लष्करी जहाजाला कठोर प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे तेल कंपन्यांच्या शेअरवर तुम्ही नक्कीच लक्ष ठेवा. ONGC ऑइल इंडियावर यावर तुमचं लक्ष पाहिजे. तर OMCs लाईक BPCL, HPCL, IOC वर दबाव राहणार आहे. डिफेन्स शेअर्स हे मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे सध्या सेफ हेवन असतील. डिफेन्स सेक्टर म्हणजे BEL, HAL हे शेअर्स. नेक्स्ट न्यूज आहे सेन्सेक्स बद्दल. तर काल हॉर्मुझ नाकेबंदी झाल्यामुळे आणि क्रूड प्राइस वाढल्यामुळे बाजार हा काल गॅप डाऊन ओपन झाला होता. सेन्सेक्सने -1400 पॉईंट्स आणि निफ्टीने -400 पॉईंट्सच्या घसरणीसह सुरुवात केली होती. एप्रिल महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी म्हणजेच FIIsनी भारतातून तब्बल 48,213 कोटी रुपये काढलेले आहे. यामध्ये बँकिंग, IT आणि ॲग्रो सेक्टरवर जास्त प्रेशर पडलेला आहे. त्यामुळे आता पॅनिक सेल करू नका आणि खरेदी करताना स्टॅगर्ड अप्रोच वापरा. एकदम कोणतीही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. निफ्टी हा 22,500 ते 23,000च्या सपोर्ट लेवलवर कसे बिहेव करते हे महत्वाचे असेल. नेक्स्ट न्यूज आहे पेट्रोल डिझेलच्या प्राइस बद्दल. तर आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल हे 8.29% ने उसळून $104 पर बॅरलवर पोहोचलेले आहे. भारतात पेट्रोल सध्या दिल्लीमध्ये 94.77 रुपये तर मुंबईत 103.54 रुपये पर लिटर आहे. आणि यामध्ये अजूनही गव्हर्नमेंटने काहीच बदल केलेला नाहीये. जर क्रूड ऑइल हा $105 ते $110 पर बॅरलवर टिकून राहिला तर OMCs म्हणजे BPCL, HPCL, IOCL ला तोटा सहन करावा लागेल आणि सरकारवर दर वाढवण्याचा दबाव नक्कीच येईल. रिलायन्स इंडस्ट्रीजची स्वतःची रिफायनरी आहे, त्यामुळे या शेअरवर नक्की लक्ष ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे गोल्ड बद्दल. तर हॉर्मुझच्या संकटामुळे डॉलर हा मजबूत झालेला आहे, पण गोल्ड हा थोडा आता घसरताना आपल्याला दिसून येतोय. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत गोल्ड हे तब्बल 47% महाग झालेलं आहे आणि युद्ध वाढल्यास गोल्ड हे परत ऑल टाइम हाय पातळी नक्की गाठेल. त्यामुळे मित्रांनो, सोन्यामध्ये जर तुमची SIP चालू असेल ती नक्की चालू राहू द्या. तर नेक्स्ट न्यूज आहे LIC बद्दल. LICच्या बोर्डाने काल बैठकीमध्ये बोनस शेअरचा प्रस्ताव ठेवलेला आहे. हे LICच्या इतिहासातील म्हणजे 2022च्या IPO नंतर पहिल्यांदाच होत आहे आणि LIC मध्ये जवळजवळ 96.5% हिस्सा हा सरकारचा स्वतःचा आहे. बोनस शेअर म्हणजे मित्रांनो एक्झिस्टिंग शेअर होल्डरला हे अतिरिक्त शेअर्स देणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल तर बोनस शेअरची कधी पण जेव्हा न्यूज येते तेव्हा शेअर थोडा रॅली करतो आणि LICचे तर फंडामेंटलही खूप स्ट्रॉंग आहेत. तर तुम्ही LIC शेअर हा लॉंग टर्म साठी नक्की विचार करू शकता. नेक्स्ट न्यूज आहे मुथूट फायनान्स बद्दल. गोल्ड लोन कंपनी मुथूट फायनान्सने काल बोर्ड बैठकीत 30 रुपये प्रति शेअर म्हणजे 300% इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. सोन्याची किंमत ही ऑल टाइम हायवर असताना गोल्ड लोन डिमांड प्रचंड वाढली आहे. लोक गोल्ड गहाण ठेवून कर्ज घेताना दिसून येत आहे आणि त्यामुळेच आपल्याला मुथूट फायनान्सच्या Q3 रिझल्टमध्ये विक्रमी नफा बघायला भेटलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, मुथूट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स हे गोल्ड लोन स्टॉक्स सध्याच्या वातावरणात डिफेन्सिव्ह बेट आहेत. नेक्स्ट न्यूज आहे अडानी ग्रीन बद्दल. तर अडानी ग्रीन एनर्जीने FY26 मध्ये 5.1 गिगावॅट नवीन ग्रीनफील्ड कॅपॅसिटी जोडलेली आहे आणि एकूण ऑपरेटिंग कॅपॅसिटी ही आता 35% वाढून 19.3 गिगावॅट झालेली आहे. भारताच्या रिन्युएबल एनर्जीचा टार्गेट हा 2030 पर्यंत 500 गिगावॅटचा आहे आणि हे टार्गेट अचीव करण्याच्या दृष्टीने अडानी ग्रीन एनर्जी काम करत आहे. संकटाच्या पार्श्वभूमीवर रिन्युएबल एनर्जी हे भविष्याचे इंधन ठरत आहे. त्यामुळे मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी सेक्टर मधले जे अडानी ग्रीन एनर्जी, NTPC ग्रीन, टाटा पॉवर हे जे शेअर्स आहे हे तुम्ही लॉंग टर्म साठी ट्रॅक नक्की करा.
नेक्स्ट न्यूज आहे लुपिन इंडियाबद्दल. तर लुपिन फार्मास्युटिकल्सने USFDA ची मंजुरी मिळवून टाईप 2 डायबिटीजवर एक टॅबलेट आणलेले आहे. हे ॲस्ट्राझेनिकाच्या फाक्झिकाचं एक जेनरिक व्हर्जन आहे आणि अमेरिकन बाजारात याची किंमत खूप कमी असेल. लुपिनसाठी US मार्केट हे सर्वाधिक रेव्हेन्यू देणारं बाजार आहे. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा भारतीय फार्मा कंपन्या अमेरिकन पेशंट्सला स्वस्त जेनरिक मेडिसिन देतात, त्याचा फायदा हा आपल्या पोर्टफोलिओलाही होतो. तर नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ITC बद्दल. बजेट 2026 मध्ये NCCD ड्युटी ही तंबाखूवर 25% वरून 60% नेण्याची घोषणा झाली होती आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे 1 मे 2026 पासून होणार आहे. त्यामुळे ITC शेअर हा मागच्या महिन्यामध्ये 25% घसरला आणि त्यामुळे कंपनीची 1,00,000 कोटीची मार्केट कॅप ही उडालेली आहे. GST ही 28% वरून 40% आधीच लागू झालेला आहे. त्यामुळे काल मार्केटमध्ये सिगरेट स्टॉकवर खूप मोठा फटका बसलेला आहे. ITC मध्ये FMCG प्लस हॉटेल बिझनेसमुळे लॉंग टर्म पोटेन्शियल आहे, पण 1 मे नंतरचा इम्पॅक्ट हा आपल्याला बघायला हवा. जर कंपनीने प्राइसिंग पॉवर दाखवली तर रिकव्हरी शक्य आहे. नेक्स्ट न्यूज आहे युरोपबद्दल. हॉर्मुझच्या संकटामुळे युरोपात एनर्जी क्रायसिस ही पेटलेली आहे. त्यामुळे जर्मनीने तातडीने फ्युएल टॅक्स कमी करण्याची घोषणा केलेली आहे. ब्रिटनचे PM यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की UK हॉर्मुझ ब्लॉकेडमध्ये ते काही सामील होणार नाहीयेत. आणि यावरून मित्रांनो समजते की अमेरिका ही एकटी पडत आहे. जागतिक स्तरावरील या युद्धाचे परिणाम हे दीर्घकाळ राहतील. म्हणजे मित्रांनो, अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र ब्रिटन नाही म्हणत आहे, म्हणजे तुम्ही समजून घ्या की हे युद्ध खूप लांब चालणार आहे आणि त्याची किंमत आपल्याला पेट्रोल बिलातून वसूल होणार आहे. त्यामुळे भारताने आता एनर्जी डायव्हर्सिफिकेशन वाढवणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट न्यूज आहे HDFC आणि ICICIच्या रिझल्ट्सबद्दल. तर देशातील सर्वात मोठ्या बँक्स म्हणजे HDFC बँक आणि ICICI बँक यांचे Q4 FY26 रिझल्ट हे 18 एप्रिल म्हणजे शनिवारी जाहीर होणार आहेत. अॅनालिस्टना ICICI बँकला 10 ते 15% नेट प्रॉफिट ग्रोथ अपेक्षित आहे, तर HDFC बँकला 2.5 ते 7% वाढ अपेक्षित आहे. बँकिंग सेक्टरवर FI सेलिंगचा दबाव आणत आहे, पण फंडामेंटल्स अजूनही ह्या बँकांचे खूप स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे मित्रांनो, रिझल्टच्या अगोदर खरेदी करणे हे खूप रिस्की असते. त्यामुळे रिझल्ट नंतरची रिॲक्शन बघून तुम्ही जो काय तो निर्णय घ्या. आणि त्यातच ICICI बँक हा लॉंग टर्म पोर्टफोलिओसाठी सर्वात स्ट्रॉंग पिक नक्की ठरेल. नेक्स्ट न्यूज आहे विप्रो बद्दल. तर IT दिग्गज विप्रो हा Q4 FY26 रिझल्ट 16 एप्रिल रोजी जाहीर करणार आहे आणि त्याच वेळेस इक्विटी शेअर बायबॅकचा प्रस्तावही बोर्डासमोर ठेवेल. बायबॅक म्हणजे कंपनी स्वतःचे शेअर बाजारातून स्वतः विकत घेतो आणि ज्यामुळे उरलेल्या शेअर होल्डर्सना हिस्सा वाढतो. TCS नंतर आता विप्रोच्या Q4 वर नक्की नजर ठेवा. IT सेक्टरसाठी हा क्वार्टर खूप महत्त्वाचा आहे आणि बायबॅक अनाउन्समेंट प्लस Q4 रिझल्ट एकत्र आल्यामुळे शेअर किंमत ही वर जाण्याची खूप शक्यता आहे. आणि मित्रांनो, बायबॅक प्राइस नक्की चेक करा. जर बाजार भावापेक्षा जास्त असेल तर ही चांगली संधी असेल. तर नेक्स्ट न्यूज आहे महिंद्रा अँड महिंद्रा बद्दल. तर महिंद्रा अँड महिंद्राने मार्च 2026 मध्ये युटिलिटी व्हेकल सेगमेंटमध्ये जोरदार सेल्स दाखवलेला आहे. स्कॉर्पिओ, थार, XCV सिरीजना प्रचंड मागणी आहे. बाजार कोसळत असताना M&Mचे ऑटो नंबर्स मजबूत आहेत आणि हे दाखवतं की भारतीय कन्झ्युमर्स हे अजूनही खर्च करतोय. M&M हे 2026 मधील ऑटो सेक्टरचे स्टार आहे. EV प्लस SUV दोन्हींमध्ये स्ट्रॉंग. नेक्स्ट न्यूज आहे भारताच्या नेट FDI बद्दल. तर RBI डाटानुसार फायनान्शियल इयर 25 मध्ये ग्रॉस FDI हा $81 बिलियन होता, पण रिपॅट्रिएशन वजा केल्यावर नेट FDI फक्त $7.64 बिलियन एवढाच राहतो, जे आधीपेक्षा खूप कमी आहे. व्हिएतनामचा FDI टू GDP रेशो हा भारताच्या दुप्पट आहे. तर मेक्सिकोने नियर शोरिंगमुळे रेकॉर्ड FDI मिळवलेले आहेत. अमेरिकन कंपन्या भारतापेक्षा तिकडे जास्त जात आहेत. इकॉनॉमिक सर्व्हे 2026 ने देखील मान्य केलेले आहे की इंडियाचे FDI इन्फ्लोज पोटेन्शियली खाली आहेत. फास्टर अप्रुव्हल्स आणि इंडस्ट्रियल पार्कचा अभाव हे मुख्य कारण ठरत आहे. मित्रांनो, FDI कमी होणे म्हणजे रोजगार कमी होत आहे, नवीन कारखाने कमी उभे राहत आहेत, आपल्या GDP ग्रोथवर परिणाम होत आहे. त्यामुळे इम्पोर्ट सबस्टिट्यूट स्टॉक आणि PLI बेनिफिशियरी कंपन्यांवर नक्की वॉच ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया UK बद्दल. तर इंडिया UK कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट
हे एप्रिल 2026 पासून लागू झालेलं आहे. यामध्ये युके विस्की वर भारताची इम्पोर्ट ड्युटी 150% वरून थेट 75% वर आलेली आहे आणि 2035 पर्यंत ही 40% पर्यंत कमी होणार आहे. तसेच ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये युके कार्सवर ड्युटी हे 110% वरून 10% पर्यंत 5 वर्षात कमी होणार आहे आणि यामुळे लँड रोव्हर, जॅग्वार, रोल्स रॉयल्स भारतात स्वस्त होतील आणि भारतीय एक्सपोर्टरसाठी 99% इंडियन गुड्स हे युके मध्ये ड्युटी फ्री होऊन जातील. या बायलॅटरल ट्रेडमध्ये $56 बिलियन टार्गेट हे 2035 पर्यंत ठेवलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो युनायटेड स्पिरिट्स आणि रॅडिको खैतान यांच्यावर नक्कीच दबाव येऊ शकतो, पण टाटा मोटर्ससाठी हे पॉझिटिव्ह सिग्नल आहे. नेक्स्ट न्यूज आहे टाटा सन्स बद्दल. तर TCSने टाटा सन्सला फायनान्शियल इयर 26 मध्ये 28,292 कोटीचं पे आउट दिलेलं आहे आणि मागच्या वर्षी हेच पे आउट 32,184 कोटी रुपयांचं होतं. आता हे पे आउट कमी झालंय कारण TCS हे AI इन्व्हेस्टमेंट करत आहे आणि TCSचा AI रेव्हेन्यू हा $2.3 बिलियन एवढा झालेला आहे. RBIने टाटा सन्सला अप्पर लेअर NBFC म्हणून रजिस्टर केलेले आहे. त्यामुळे टाटा सन्सची लिस्टिंगचा वाद हा परत एकदा पेटलेला आहे. त्यामुळे मित्रांनो TCS मध्ये AI रेव्हेन्यू ग्रोईंग आहे. त्यामुळे TCS हा शेअर लॉंग टर्म साठी पॉझिटिव्ह आहे आणि त्यातच जर टाटा सन्सची लिस्टिंग झाली तर TCS, टाटा मोटर्स, टाटा स्टील या सगळ्यांचे व्हॅल्युएशन अनलॉक होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो धुरंधर 2 बद्दल. तर रणवीर सिंगचा धुरंधर 2 हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे जो भारतात डोमेस्टिकली 1,000 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. वर्ल्ड वाईड ह्या मूवीने 1,600 करोड प्लस रुपये कमवलेले आहेत. तसेच नॉर्थ अमेरिकामध्येही $25 मिलियन कमाई केलेली आहे. आणि जर कंबाईन तुम्ही विचार केला धुरंधर 1 आणि धुरंधर 2 तर त्यांनी मिळून 3,000 कोटी रुपये हे कमवलेले आहेत. तर मित्रांनो ह्या न्यूज मधनं समजून घ्या की PVR आयनॉक्स हे मल्टिप्लेक्सचे स्टॉक तसेच झी एंटरटेनमेंट, सन टीव्ही यांचे शेअर प्राइस मूवीजच्या रेव्हेन्यूवर रिॲक्ट करतात. स्ट्रीमिंग वॉर्समध्ये या OTT कंपन्यांना या फिल्मचे राईट्स मिळवण्यासाठी खूप मोठी रक्कम ही मोजावी लागते. तर मित्रांनो आज मार्केट तर बंद असेल, पण हॉर्मुझची न्यूज, वॉर अपडेट, ऑइल प्राइस यांवर तुम्ही नक्की लक्ष ठेवा. आणि जर तुम्हाला एखादा वर्डचा मिनिंग समजत नसेल लाईक पेनिट्रेशन ऑर समथिंग तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला आन्सर देईल. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.